बुधवार 28 जानेवारी रोजी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे विमान उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान धावपट्टीजवळील माळ रानावर विमान कोसळले आणि या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमके काय घडले आणि शेवटच्या 10 मिनिटात कोणत्या घटना घडल्या. मंगळवार 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी बारामतीत 4 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले. पण सकाळी 8:30च्या सुमारास विमान उतरताना भीषण अपघात घडला. विमान माळरानावर कोसळले आणि त्यानंतर प्रचंड आग लागली. संपूर्ण विमान ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडले. तत्काळ अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. आग विझवल्यानंतर वैद्यकीय तपासणी देखील सुरू झाली, पण तोपर्यंत भयंकर नुकसान झालेले होते. दुर्घटनेच्या ठिकाणाहून धुराचे लोट उसळत होते आणि विमानाचे अवशेष जमिनीवर पसरलेले होते. डीजीसीएने पुष्टी केली की विमानातील सर्व 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश होता. प्राप्त माहितीनुसार या अपघातात मृत झालेल्या इतर व्यक्ती म्हणजे मुंबई पीएसओ दीपक जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी. हे खासगी विमान व्हीएसआर कंपनीचे लिअरजेट 45 प्रकारचे होते. सकाळी 8:10 वाजता मुंबईवरून उड्डाण केल्यानंतर 8:50 वाजता बारामतीत उतरणे अपेक्षित होते, परंतु उतरताना अपघात झाला. बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी सांगितले की विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या बाजूला गेले आणि कोसळल्यावर मोठा स्फोट झाला. हे विमान मुंबईवरून बारामतीकडे येत होते. काही दिवसांपूर्वीच बारामती विमानतळ महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंटच्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. डीजीसीएचे मुख्य अधिकारी फैज अहमद किडवाई यांनी सांगितले की या घटनेची संपूर्ण चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पायलटने विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु त्याच क्षणी तांत्रिक बिघाड झाला असावा. यामुळे विमानावरील नियंत्रण सुटले असावे असे प्रथमदर्शनी दिसून येते. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाची दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली असावी आणि 8:48 वाजता विमान कोसळले. सध्या तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास चालू आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. उतरण्यापूर्वीच्या शेवटच्या 10 मिनिटात काही गंभीर समस्या उद्भवली असल्याचे देखील दिसून येते. ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, ते विमान विशेषतः महत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासासाठी तयार केलेले आहे. यात सुमारे 8 ते 9 प्रवासी बसू शकतात. या विमानाची आसन व्यवस्था देखील क्लब शैलीत असून त्यात बैठका देखील घेता येतात. लिअरजेट 45 हे या श्रेणीतील सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे, जे ताशी 860 किलोमीटर वेगाने उडू शकते. मुंबई ते बारामती हे अंतर केवळ 20 ते 25 मिनिटांमध्ये पार करू शकते. विमान वाहतूक क्षेत्रात याला लॅम्बोर्गिनी असे देखील म्हटले जाते. याचे कारण म्हणजे त्याचे इंजिन आणि रचना अत्याधुनिक आहे. हे विमान जमिनीपासून 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकते, जे सामान्य व्यावसायिक विमानांपेक्षा जास्त आहे. याची खासियत म्हणजे लहान धावपट्टीवरही सहज उतरू शकते. म्हणूनच बारामतीच्या लहान धावपट्टीसाठी हे योग्य होते. अपघातानंतरचे दृश्य अतिशय भयानक होते. विमानातील सर्व सामान जळून खाक झाले होते. आसनांवर रक्ताचे डाग होते आणि सरकारी फायली सुद्धा दिसत होत्या. हे सगळं दर्शवते की अजित पवार कामकाजासाठी प्रवास करत होते. सकाळी 8:30च्या सुमारास अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ज्या रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते तेथे आणि बारामतीमध्ये मोठी गर्दी जमली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की विमान खाली येताना त्याला कोसळणार असल्याचे दिसले आणि प्रचंड स्फोट झाला. सलग 4-5 स्फोट झाले आणि मोठी आग लागली. लोकांनी मदत करण्याचा देखील प्रयत्न केला, पण आगीमुळे जवळ जाणे शक्य नव्हते. आणखीन एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की विमान प्रथम वरून गेले, नंतर परत आले आणि धावपट्टीला स्पर्श केल्यावर मोठा स्फोट झाला. विमान फिरले आणि स्फोट झाल्यावर त्याचे तुकडे आजूबाजूच्या घरापर्यंत उडाले. काही स्थानिकांनी सांगितले की स्फोटानंतर 2 मृतदेह बाहेर उडाले आणि गॉगल व घड्याळावरून त्यांनी अजित पवार यांना ओळखले. विमानाने एक वळण घेतले आणि दुसरे वळण घेताना वर न जाता खाली कोसळले. अजित पवार यांचा मृतदेह सर्वप्रथम बाहेर काढण्यात आला.
स्थानिकांनी घरातील ब्लँकेट आणि कपडे देऊन मृतदेह गुंडाळला. या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे. हे विभाग नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत येते. अपघातानंतर दिल्लीत असलेल्या सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंब बारामतीकडे रवाना झाले. रुग्णालयात योगेंद्र पवार, रोहित पवार आणि जय पवार उपस्थित होते. राज्यातील आणि देशातील अनेक नेत्यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अनेकांचे डोळे देखील पाणावले. बारामती आणि बीड येथे लोकांनी स्वतःहून बंद पाळला. बारामती मेडिकल कॉलेज बाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी जमली आणि पोलिसांचा कडोकट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. अजितदादांना मराठी टुडे कडून भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.